नमस्कार. आपण पाहत आहात किंग मेकर्स न्यूज. आताची मोठी आणि महत्त्वाची बातमी जालना जिल्ह्यातून. धनगर समाजाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालना आणि अंबड शहरात आज संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 17 जानेवारी रोजी सकाळी 5 ते रात्री 12 वाजेपर्यंत संचारबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. हा आदेश भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 कलम 163(1) आणि 163(2) अंतर्गत देण्यात आला आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यात यावे या मागणीसाठी श्री दीपक भीमराव बोऱ्हाडे हे जालना येथून मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणासाठी रवाना होणार होते. मात्र मुंबई पोलिसांकडून या आमरण उपोषणाला परवानगी नाकारण्यात आली आहे. तसेच सध्या जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक 2026 सुरू असल्याने संबंधित जिल्ह्यांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू आहे. यामुळे आंदोलनकर्त्यांना वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून मुंबईकडे जाण्याची परवानगी नाकारण्यात आली. या पार्श्वभूमीवर धनगर समाजाचे आंदोलनकर्ते जालना आणि अंबड शहरात एकत्र येऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याच कारणामुळे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी आशिमा मित्तल यांनी संपूर्ण जालना आणि अंबड शहरासाठी संचारबंदीचे आदेश जारी केले आहेत. जालना आणि अंबड शहरात आज संचारबंदी. सकाळी 5 ते रात्री 12 वाजेपर्यंत आदेश. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 अंतर्गत कारवाई. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा निर्णय. या संचारबंदी आदेशानुसार कोणत्याही प्रकारचे शस्त्र, ज्वलनशील पदार्थ किंवा स्फोटके बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. शाळा, महाविद्यालये, दुकाने आणि आस्थापना या काळात बंद राहणार आहेत. या सेवा संचारबंदीमधून वगळण्यात आल्या. शासकीय व निमशासकीय कार्यालय, दूध वितरण सेवा, पिण्याचे पाणी व सांडपाणी व्यवस्था, रेल्वे सेवा, दवाखाने, वैद्यकीय केंद्र, औषध दुकाने, रुग्णवाहिका सेवा, वीज पुरवठा, प्रसारमाध्यमे व मीडिया. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. जालना आणि अंबड शहरात आज संचारबंदी. किंग मेकर्स न्यूज बातमीचा पाठपुरावा करत आहे. मी आहे